नमस्कार, मी संदीप चव्हाण. आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. आजकाल विविध पक्षांची राजकीय शिबिरं, विचार मंथनं, मेळावे पार पडतायत आणि अर्थातच काल नाशिकला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं एक शिबिर पार पडलं. खरं तर हे शिबिर गाजलं किंवा गाजवलं गेलं ते असीम सरोदे यांच्याकडून. कारण असीम सरोदे हल्ली राजकीय व्यासपीठावर का दिसतायत अशी चर्चा सगळीकडे व्हायला लागली. आणि मग त्याचं उत्तर काल त्या नाशिक शिबिरामध्ये त्यांनी केलेल्या भाषणातून मिळालं. कारण की त्यांनी एक स्पष्ट आणि क्लिअर लाईन केली आहे. ज्यांनी लोकशाहीची हत्या करून सत्ता स्थापन केली आहे, त्यांच्या विरोधात किंवा मग लोकशाहीच्या बाजूने लढणारा पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे आणि त्यासाठी मी या पक्षाच्या व्यासपीठावर आहे. आणि अर्थातच त्यांच्या याच वाक्यानं केवळ त्यांनी त्या पक्षाच्याच कार्यकर्त्यांची मनं जिंकली नाहीत, तर तमाम पक्षांच्या कार्यकर्त्यांना देखील विचार करायला लावला, की कुणीतरी राजकीय व्यासपीठावरून आपल्यासाठी बोलतंय. कारण असीम सरोदे यांनी राजकीय कार्यकर्त्यांवर ज्या खोट्या केसेस दाखल होतात, यामुळं त्यांच्या कुटुंबाचं, मित्रपरिवाराचं जे अपरिमित नुकसान होतं ना, त्याकडे कुणीही बघत नाही. त्यासाठी कायद्याच्याच दृष्टीने विचार करायला हवा आणि तोच विचार सैद्धांतिक विचार ठरला की काय? असाच प्रश्न आज महाराष्ट्राला पडलाय आणि त्याच विषयावर लाईव्ह करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत अर्थातच निष्णात वकील, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे सर. सर, आपलं टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. खरं तर कालचं भाषण अप्रतिम. अभिनंदन करतो आम्ही सगळेजण तुमचे. कारण की एक माध्यमांना देखील, राज्यकर्त्यांना देखील आणि कार्यकर्त्यांना देखील विचार करायला लावणारं, मंथन करायला लावणारं तुमचं भाषण होतं. स्टार्ट टू एंड या भाषणामध्ये आम्ही सगळ्यांनी विचार केला की त्याचा गोषवारा काढला, तर कुठेही पॉलिटिकल स्टेटमेंट तुमचं नाहीये. सगळी स्टेटमेंट ही केवळ कायद्याला धरून आणि कायद्याच्या कचाट्यात आता कसं धाकदपटशनं अडकवलं जातंय कार्यकर्त्यांना, या मुद्द्यावर होतं. त्यामुळे माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे. व्यासपीठ एका पक्षाचं होतं, पण तुम्ही बोलत होतात कार्यकर्त्यांच्या हितासाठी. हे कसं काय जुळवलंत? मला आधीपासूनच वाटते, की कार्यकर्त्यांची जी आबाळ होते सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये आणि वापर होतो, तो चुकीचा आहे. शिवसेनासारख्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षामध्ये एक वैशिष्ट्य आहे, की त्यांचे कार्यकर्ते मनाने पक्षाशी जोडलेले हं, आहेत. हं. म्हणजे मी जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे केस मध्ये वकील म्हणून होतो आणि मी सगळ्या मीडियाला सांगत होतो, की काय-काय झालेलं आहे कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये आणि संविधानिक लढाई कशी सुरू आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्रभर जे लोकं जोडले गेले रस्त्यावरचे, म्हणजे मी आज महाराष्ट्रात कुठे केस चालवायला जातो, फिरायला जातो, तर लोकं मला भेटतात आणि ते ॲप्रिशिएट करतात हं. आणि ते अत्यंत सामान्य माणसं असतात. त्यामुळे एक लक्षात येते, की बाळासाहेब ठाकरेंनी सामान्यातल्या सामान्य माणसांशी जी नाळ जुळवली होती आणि उद्धव ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंच्या मार्गावरून जो पक्षाची वाटचाल सुरू केलेली आहे, ती लोकशाहीला अत्यंत आवश्यक अशी असलेली वाटचाल आहे आणि म्हणून मला असं वाटलं, की आपण लोकशाही मानणाऱ्या पक्षासोबत आता राहिलं पाहिजे. त्यांनी कात टाकलेली आहे, नवीन स्वरूपात पक्षाची बांधणी केलेली आहे हं, आणि म्हणून मग हा कार्यकर्त्यांचा जो प्रश्न आहे तो सगळ्या राजकीय पक्षांमध्ये आहे. हं, हं. मी कॉलेजमध्ये असतानापासून पाहिलेलं आहे, की मुलं भांडायचे तेव्हा आमच्या कॉलेज म्हणजे तेव्हा निवडणुका कॉलेजमधल्या होत्या, विद्यापीठाच्या निवडणुका व्हायच्या. तर अत्यंत हाणामारी निवडणुकांमध्ये व्हायची आणि त्यातून राजकीय नेते घडायचे. आता ती प्रोसेस बंद झालेली आहे. आणि मग कार्यक्रम नसलेल्या युवकांचा वापर बिथरलेल्या मानसिकतेचा वापर हं, केल्यासारखं हिंसक पद्धतीने करायचा. त्यांना मंदिर मस्जिदच्या भांडणामध्ये लोटायचं आणि त्यांच्याकडून झालेल्या त्या गुन्ह्यांमध्ये मग त्यांनीच त्यांचं निस्तरत बसायचं. हं, हं, अशा स्वरूपात जे दिसते तेव्हा मला वाटलं, की कार्यकर्त्यांची बाजू महत्त्वाची आहे हं, आणि मग संजय राऊत साहेब पण म्हणाले, की कार्यकर्त्यांवर खूप मोठ्या प्रमाणात खोटे गुन्हे दाखल होत आहेत आणि मी महाराष्ट्रात काही ठिकाणी या केसेस चालवायला जेव्हा जात होतो, खोट्या गुन्ह्यांसंदर्भातल्या, तेव्हा जे गुन्हेगारीकरण मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या मदतीने होत आहे, ते अत्यंत धक्कादायक मला वाटत होतं. कारण की मग राजकीय पक्षाचे नेते त्यांच्यासोबत असत नाही. ते बिचारे भांडत असतात. हं. त्यांचे घरचे लोकं खर्च करून दमून जातात, थकून जातात आणि त्यांना वाटतं, की काय करून घेतलेलं आहे माणसाने आयुष्याचा. आणि म्हणून मला त्यांच्यासोबत उभं राहणं आणि तो विषय मांडणं हे आवश्यक वाटलं. अनायासे संजय राऊत साहेबांनी ती परवानगी दिली, की हे विषय सगळे आपण घेतले पाहिजे आणि त्यामुळे मी राजकीय व्यासपीठावरून
कायद्याची बाजू या सगळ्या प्रश्नांची मांडू शकलो. या विषयांतर किंवा तुमच्या भाषणानंतर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे स्वतःहून ते ऐकत होते, ते त्यांची काय प्रतिक्रिया होती? कारण की ते स्वतः राज्यकर्ते आहेत. त्यांना काही गोष्टी जरी पटल्या नसतील, तरी पण त्या मॅक्सिमम त्यांना पटलेल्या होत्या हे माझ्या लक्षात आलं. आणि त्यांना सुद्धा लक्षात आलं, की ही कार्यकर्त्यांची बाजू महत्त्वाची आहे. हं, हं. आणि संवेदनशील राजकीय नेत्यांचं हे लक्षणच आहे असं मला वाटतं, की त्यांनी थोडेसे वेगळे मतं असलेल्यांचं मत समजून घेतलं पाहिजे. त्या भावना समजून घेतल्या पाहिजे. आणि मी तर केवळ कायद्याची, संविधानाची बाजू मांडत होतो. त्यामुळे त्यांनी ते समजून घेण्याचा सगळा प्रयत्न केला आणि त्यांना माझं संपूर्ण भाषण आवडलं. सगळ्या शिवसेनेच्या नेत्यांनी मला ते सांगितलं. आज सुद्धा काही जणांचे फोन आले आणि त्याच्यातून मला एक उभारी अशी मिळाली, की लोकशाहीसाठी बोलण्याची जागा शिल्लक आहे आणि ती राजकारणात आपण नाहीये असं खरं. म्हणतो. ती स्पेस तुम्ही ते शोधून काढली. ती स्पेस आहे आणि ती स्पेस खूप महत्त्वाची म्हणून वापरली पाहिजे. अत्यंत जबाबदारीने वापरली पाहिजे असं मला वाटते. मग त्याच्यामध्ये काही जण व्हिलन असतील, तर त्यांना व्हिलन म्हणून आपण मांडलं पाहिजे. त्यामध्ये घाबरण्याची काही गरज नाही असं मला वाटते. नाव न घेता आपण बरेचदा बोलू शकतो आणि लोकांच्या ते लक्षात येते, की कोणी चुकीचं काम केलेलं आहे. कार्यकर्त्यांचा विषय गुन्हेगारीकरण होण्याचा असेल, तर दुसरीकडे तो मानसिक दबावाचा आहे, मानसिक त्रासाचा आहे. त्यांची जी मानसिकता एक सायकोसोशल मेंटॅलिटी म्हणून आपण पाहिली, तर जो परिणाम त्यांच्या सगळ्या कुटुंबाच्या मानसिकतेवर होतो, तो अत्यंत निराशाजनक स्वरूपाच्या वातावरणात त्यांना ढकलू शकतो आणि म्हणून हा विषय सगळ्यांनीच, सगळ्या राजकीय पक्षांनी, सत्तेत असलेल्या आणि नसलेल्या सगळ्यांनी घेतला पाहिजे महत्त्वाचा म्हणून असं मला वाटतं. नक्कीच. अगदी म्हणजे काल तुमच्या भाषणाला जी समोरून मिळणारी भरभरून टाळ्यांची दाद, प्रतिसाद याच्यावरूनच कळून आलं, की कार्यकर्त्यांना तुमचं भाषण भावलं होतं. महत्त्वाचा मुद्दा मुळातच असीम सरोदे सर नागरी हक्क असेल, संरक्षण असेल, संविधान असेल, विशेषतः पर्यावरण असेल, अशा अनेक केसेस लढतात. पण राजकीय कार्यकर्त्यांसाठी सुद्धा धावून येणारा एखादा वकील आपल्यासाठी उभा राहिलाय, हे म्हटल्यानंतर निश्चितच राजकारणात येऊ पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना आता निश्चितच उभारी मिळू शकेल. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असीमजी, की मुळातच खोट्या केसेस हा जो मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी केलात आणि त्याची उदाहरणं पण तुम्ही अप्रतिम दिलीत. संसदेची 5 मुलं गेली होती. नवीन जी काही नरेंद्र मोदींनी नवीन संसद आपल्यासाठी बहाल केली आणि मग ते त्यांच्यावर यूपीए काय तो जो तुम्ही UAPA. म्हणताय, यूएपीए नावाचा कायदा त्यांच्यावर लादला. शिवाय त्यांना जामीन मिळू दिला नाही. बरंच काही-काही केलं वगैरे. पण एक तुम्ही तिथे असं एक ट्विस्ट केलंय ना, ते अप्रतिम होतं. की जेव्हा असे विद्यार्थी जे बेरोजगारी कडे आमचा पंतप्रधान का लक्ष देत नाहीये? रोजगाराकडे पंतप्रधान का लक्ष देत नाहीयेत? आमच्या प्रश्नांकडे का लक्ष देत नाहीयेत? अशा पंतप्रधानांनी आम्हाला प्रत्यक्षात भेटून तुम्हाला का असा मार्ग स्वीकारावा लागला, बेकायदेशीर मार्ग, की जेणेकरून आमच्यापर्यंत तुम्हाला यावंसं वाटलं? ते विचारपूस करणारा पंतप्रधानच जर या मुलांना सापडला नाही, तर भविष्यात काय होईल? म्हणून तुम्ही भूतकाळात जाऊन एक गेस केलत, की पंडित नेहरू असते, तर कदाचित त्यांनी यांच्याशी संवाद साधला असता. म्हणजे तुम्हाला नेमक्या ह्याच्यातनं सुचवायचं काय? पंडित नेहरूंसारखी वेशभूषा केल्यामुळे त्या जॅकेटला आपण मोदी जॅकेट म्हटलं, पंडित हं, नेहरूंच्या नेहरू जॅकेटला, तरीसुद्धा आतला माणूस जो आहे तो महत्त्वाचा आहे. हं, आणि ती संवेदनशीलता राजकीय नेत्यांमध्ये असली पाहिजे, की जी महात्मा गांधींनी सांगितली होती, की मी राज्यकर्ता आहे, मी सत्ताधीश आहे, म्हणजे मी ट्रस्टी आहे, मी हं, विश्वस्त आहे. हं. या लोकशाहीचा विश्वस्त म्हणून अत्यंत नम्रपणे काम करणारे जे नेते असतात, ते जनतेच्या भावना समजून घेतात. म्हणजे तुम्हाला आता छत्रपती शिवाजी महाराजांचंच उदाहरण देतो, की जेव्हा त्यांनी एका गडावर वेषांतर करून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिथे एक लहान मुलगा होता हं, आणि त्यांनी त्यांना अडवलं. हं, त्यांनी त्यांची आयडेंटिटी विचारली, हं, कोणी बोलावलंय म्हणून हं, विचारलं हं. आणि तरी तो माणूस जेव्हा सांगत नव्हता, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जे वेषांतर करून गेले होते, ते सांगत नव्हते व्यवस्थित. त्यांनी सांगितलं, "मी पुढे जाऊ देणार नाही." आणि तेव्हा ते खबरदार जर हां, टाच मालुनी जाल हां, पुढे, ते चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. उडवीन चिंधड्या राई 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 एवढ्या. एवढ्या. आता हे जे संस्कार आपल्या इथे राज्यकर्त्यांनी घालून दिलेले आहेत. मग छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणाऱ्या राजकारणी लोकांनी हे समजून घ्यायचं नाही का? की आपल्याला कोणी अडवलं असेल, तर तो प्रशासनाचा चांगला अधिकारी आहे, हं, चांगला भाग आहे. हं. ते आपण समजून घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे मग कोणी विरोध करत असतील आणि त्या विरोधामध्ये मुद्दा असेल, तर तो मुद्दा जर समजून घेतला असता, तर या मुलांचं गुन्हेगारीकरण करण्याची काही गरज नव्हती. आणि म्हणून मी हे पण स्पष्टपणे सांगितलं, की संसदेच्या दालनामध्ये परवानगी न घेता बेकायदेशीरपणे घुसणे हा गुन्हा आहे. त्याच्यासाठी त्यांना शिक्षा झाली पाहिजे. बरोबर. पण UAPA म्हणजे अनलॉफुल असेंब्ली संदर्भातला कायदा लावायचा आणि त्यांना पूर्णच्या पूर्ण त्यांचं जीवन उद्ध्वस्त होईल. त्यांना जामीन मिळणार नाही, असामाजिक तत्व म्हणून ते प्रस्थापित होतील.
आणि जेलमध्ये गेल्यावर परत त्यांचं गुन्हेगार म्हणून ट्रेनिंग होईल. याच्यातून आपण कोणत्या प्रकारचं नागरिकत्व तयार करतो. आणि म्हणून मला वाटतं की सजग आणि सुजाण अशा स्वरूपाचे जे कोणी राज्यकर्ते असतात, ते पालकाच्या भूमिकेत असतात, विश्वस्ताच्या भूमिकेत असतात. बरोबर. पण मग जे खुर्चीवर बसल्यावर ही सत्ता माझी आहे, हा देश माझा आहे आणि मी म्हणेल तसंच झालं पाहिजे, असं म्हणत असतील, तर मग त्या लोकशाहीला हुकुमशाहीचं स्वरूप प्राप्त होतं. नक्कीच. आणि काल तुम्ही भाषणात म्हणालात देखील, की तो कुठल्या पक्षाचा पंतप्रधान नसतो, तो कुठल्या पक्षाचा मुख्यमंत्री नसतो, तर तो त्या राज्याचा किंवा देशाचा पालक असतो. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी तो विचार करायला हवा. याच दरम्यान आता छत्रपती शिवरायांचा विषय निघाला म्हणूनच, कारण की मध्ये तुमच्यावर काही असे अलिगेशन्स पण केले गेले, की जे अरबी समुद्रात भव्य स्मारक छत्रपती शिवरायांचं व्हायला पाहिजे, पण ते अजूनही झालेलं नाही. पण ते का झालं नाही, तर मग ॲडव्होकेट असीम सरोदे यांनीच त्याला विरोध केला वगैरे. तर ही जी चर्चामध्ये सगळी झाली, तर त्याला काय उत्तर आहे? त्याला उत्तर तुम्ही काय द्याल? कुलाब्याचे कोळी समाजातले जे लोकं आहेत, त्यांच्यातर्फे ही केस मी केली होती. आणि मी केस केली हे मी मान्यच करतो. म्हणजे मी सगळ्यांना सांगतो मी केस केली होती. हं, कारण काय, की मी छत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरण विषयक विचार वाचलेले आहेत. हं, हं. छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा का होते? कारण की जनतेचा एकही पैसा विनाकारण खर्च करायचा नाही. अ, असं तत्त्व त्यांनी पाळलं होतं. त्या व्यक्तीने कधी स्वतःचा पुतळा बांधण्यासाठी समुद्रामध्ये नासधूस करून, समुद्री जीव जे आहेत ते नष्ट करून, कोळी लोकांच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न तयार होतील अशा पद्धतीने माझा पुतळा तिथे बांधला असं कधीच म्हटलं नाही, नसतं. बरोबर. आणि म्हणून मी नेहमी विचार करतो, की छत्रपती शिवाजी महाराज असते तर काय म्हणाले असते? मग आपण ती केस करायची. आणि म्हणून मी ती केस केली. आणि त्याच्यामध्ये मुद्दा हा शिवस्मारकाला विरोध करण्याचा मुळीच नव्हता. मुद्दा लोकेशनला विरोध करण्याचा होता. की या समुद्रामध्ये पुतळा तुम्ही बांधू नका. इतरत्र कुठेही बांधा. मग रेसकोर्सच्या मैदानावर बांधता आला असता. मग आता जसं उदयनराजे भोसलेंनी सुचवलंय तसं 28 की 38 एकर काय जागा. हो, राज्यपालांचं. राज्यपालांना एवढी जागा कशाला पाहिजे एका माणसाला? तर तिथे तुम्ही बांधा. ती माणसं जाऊ शकतील, पर्यावरणाची हानीसुद्धा होणार नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, की या केसमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप होऊन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी जे आहे, समुद्री शास्त्राचा अभ्यास करणारी गोव्याची इन्स्टिट्यूट जी पंडित नेहरूंनी काढली होती त्यांच्या काळामध्ये. तर त्याच्यामधल्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोटे रिपोर्ट कोर्टामध्ये सादर करण्यात आले आणि ही केस 2016 मध्ये संपलेली आहे. अच्छा. 2016 मध्ये केस संपलेली आहे. त्याच्यामुळे मी केस केली त्याचा अडथळा आहे म्हणून म्हणजे स्मारक होत 8-9 नाहीये. वर्ष होऊन गेली त्या हां, गोष्टीला. ते म्हणजे माझ्या केसमुळे स्मारक होत नाहीये, असं म्हणणं हे चुकीचं आहे. पहा आता तत्वतः माझं काहीतरी मत असू शकते. माझं म्हणणं आहे, की माणसं उभे करणारे छत्रपती शिवाजी महाराज, माणसांचं जीवन उभे करणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं तुम्ही स्मारक एवढे मोठे जनतेचा निधी नष्ट करून करत असाल, तर त्यांना ते आवडलं नसतं ना. हं. त्यांनी इथला महाराष्ट्रातला शेतकरी उभा केला असता. त्यांनी म्हटलं असतं, की जे कुपोषित बालकं आहेत, म्हणजे अगदी अमरावती जिल्ह्यातल्या जंगलापासून तर सगळीकडे, त्या मुलांना खायला द्या, याच्यासाठी पैसे बरोबर, खर्च करा, असं त्यांनी बरोबर. म्हटलं असतं. तर शिवाजी महाराज काय म्हणाले असते, या धोरणांचा विचार न करता, शिवाजी महाराजांच्या नावाने तोरणं बांधण्याचं जे राजकारण सुरू आहे ना, त्याच्याबद्दल माझा स्वतःचा आक्षेप आहे. अनायासे ते लोकं माझ्याकडे आले. मी पर्यावरणाची म्हणून ती केस दाखल केली. कारण की पर्यावरण विषयक आज्ञापत्रात छत्रपतींनी म्हटलेलं आहे, की विनाकारण एखाद्या झाडाच्या फांद्या जरी कोणी तोडल्या, त्या व्यक्तीचे हात कलम करावे, हो. असं लिहिलेलं आहे. मग आता एवढं कडक ज्यांचं धोरण होतं, ज्यांनी तेव्हा समुद्री शास्त्राचा अभ्यास करून इतके सुंदर जलदुर्ग बांधले, की ते अजूनही मजबुतीने उभे आहेत खरं. आणि तुम्हाला एक पुतळा बांधता आला नाही, तो सुद्धा कोसळला. अशा वेळेस मग पैसे खाण्याचं तंत्र म्हणून जे काही स्मारकं उभे करण्याचं सगळं वेगाने एक सपाट्याने सुरू आहे सगळं काम. त्याच्यामधलं अर्थकारण सुद्धा आपण सामान्य माणसांनी समजून घेतलं पाहिजे. भावनिक होऊन चालणार नाही. आपल्याला अत्यंत तत्वनिष्ठ विचार करता आला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा. आता ते स्मारक बांधायचं असेल, तर उदयनराजेंनी सांगितल्याप्रमाणे राजभवनामधली जागा घ्या, तिथे बांधा किंवा रेसकोर्सच्या तिथे बांधा मुंबईमध्ये. सामान्य माणूस जाऊ शकेल, पर्यावरणाचं सुद्धा नुकसान होणार नाही, असं मला वाटतं. नक्कीच. आता जेव्हा तुम्ही खोट्या केसेस या संदर्भातला जेव्हा सगळा मुद्दा मांडला, त्यात महाराष्ट्रात स्पेशली म्हणजे जेव्हा सत्तांतर झालं 2022 आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आणि त्यानंतर तुम्ही असं स्पष्टपणे म्हटलात, की मग कायद्याचा प्रचंड पोलीस यंत्रणेचा बळाचा वापर करून अनेक खोट्या केसेस कार्यकर्त्यांवर दाखल झाल्या. त्यामध्ये तडीपारी या विषयावर तुम्ही फार चांगल्या पद्धतीने मुद्दा मांडलात, की जो तडीपारी हा कायदा आहे आता तो कालबाह्यच झालेला आहे. जो स्वातंत्र्यपूर्व काळात देखील होता, भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात नंतर पण होता आणि आता तर त्याचं पेव फुटलेलं आहे. हो. आणि परवाच मी पुण्याची आपण एक बातमी केली होती, की 200 काहीतरी 76 का 77 जणांना तडीपार केलं पुण्यामधून, या आपल्या पुणे शहरातून. काय नाही 269 जण पुण्यातच वावरत होते.
म्हणजे यांनी तुम्हाला जुमानलंच नाही तुमच्या तडीपारीला, तर मग ह्या कायद्याचं करायचं काय? नाही, हा कायदा कालबाह्य अनेक अर्थाने झालेला आहे. म्हणजे आपण जर पाहिलं, की आता एक ताजं उदाहरण आपण घेऊ, की दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाकडे पैसाच पैसा म्हणजे नोटाचे हो, बंडल सापडले ते जळलेल्या हो. अवस्थेमध्ये. एवढं त्यांनी एका खोलीमध्ये हं, बेकायदेशीर काळा पैसा जमा करून ठेवला होता. आणि त्यानंतर मग सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला, की यांना दिल्ली उच्च न्यायालयात ठेवायचं नाही, अलाहाबादला पाठवायचं. हं, आणि त्यांना अलाहाबादला बदली करणार असं जाहीर केलं. हं. तेव्हा अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या वकिलांनी ठराव केला, की आमचं अलाहाबाद उच्च न्यायालय म्हणजे कचराकुंडी नाही. हं, हं. तिकडचा कचरा आमच्याकडे पाठवायचा नाही. आता हे जर एखाद्या न्यायाधीशाबद्दल वकील म्हणत असतील, की आम्ही डस्टबिन नाही, तुम्ही आमच्याकडे असा भ्रष्ट माल पाठवायचा बरोबर, नाही. बरोबर. तर मग याच दृष्टीने आपण तडीपारीकडे बघितलं, हं, तर मग एका जिल्ह्यातून एखादा गुंड प्रवृत्तीचा माणूस दुसऱ्या जिल्ह्यात ढकलून दिला. हं, म्हणजे मग प्रश्न मिटले का? हं. आणि त्या जिल्ह्यातल्या लोकांची तुम्ही परवानगी घेतली का? बरोबर. लोकशाहीमध्ये लोकसहभागातून निर्णय घेतला पाहिजे. त्या जिल्ह्यातल्या गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळेल असे माणसं त्यांच्या जिल्ह्यात हवे का त्यांना? हं, चालतील का हं, त्यांना? हं, कधीतरी आपण विचारत नाही. हं. आणि मग ब्रिटिशांनी केलेला हा कालबाह्य कायदा, जो खरं ब्रिटिशांनी सुद्धा त्यांच्या देशात आता रद्द केलेला हं, आहे. तो आपण चालवतो आणि आपण अशा भ्रमात राहतो, की आता मोबाईल आहे, हं. इंटरनेट आहे. बरोबर, सगळ्या प्रकारची साधनं आहेत, ज्याच्यातून बरोबर. केवळ मोबाईल फोनवरून गँग चालवल्या जाऊ हो, शकतात. हो, हो. कारागृहातून लोकं गँग चालवतात बाहेर. बरोबर. तर मग तडीपारी हा जो कालबाह्य शिक्षेचा प्रकार आहे, तो असामाजिक तत्व नष्ट करण्यासाठी, त्यांच्यावर लगाम घालण्यासाठी अपुऱ्या स्वरूपाचा आहे. आणि म्हणून मी गमतीने असं म्हटलं, की तडीपारीचा अनुभव असलेल्या राजकीय नेत्यांनी तरी याच्या संदर्भातला अगदी, विचार करायला पाहिजे. अगदी, अगदी. तुम्ही नावही घेतलंत. पण मला असं म्हणायचं की ही जी काही तडीपारी आहे, की हा जो कायदा आहे, यासाठी काही विशेष काही वेगळा काही कायदा करता येऊ शकतो का? जेणेकरून याच्यावर खरंच कुठे ना कुठेतरी एक जरब बसू शकतो. तेव्हा विधी आयोगाचं ते काम आहे. लॉ कमिशन ऑफ इंडिया याच्यामध्ये बऱ्याचशा राजकीयच नेमणुका होतात दुर्दैवाने. त्यांना कोणत्याही प्रकारे समज नसते, लोकांसोबत काम केलेलं नसते. अशा लोकांना विधी आयोगामध्ये नेमतात. प्रचंड मोठा हत्ती आपण पाळतो आहे. हं. पण त्यांच्याकडून काम करून घ्यायचं असेल, तर धोरणात्मक कायदेविषयक निर्णय विधी आयोगाने तयार करून नवीन कायद्याचं स्वरूप सुचवलं पाहिजे. हं, हं, काय होते, की राजकीय स्वरूपाचे कायदे करणं, हं, मग ते सुप्रीम कोर्टात नेणं, मग हं. सुप्रीम कोर्ट त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतात आणि ते थांबवून ठेवतात. त्यापेक्षा लोकांच्या उपयोगाचे आवश्यक कायदे तुम्ही का करत नाही? हा सामान्य माणसांनी प्रश्न विचारला पाहिजे. बरोबर, त्यामुळे बरोबर. मला वाटतं, की विधी आयोगाने असे नवीन बदल सुचवले पाहिजे. कायदेविषयक सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी पुढाकार घेणं हे खूपच आवश्यक आहे. नक्कीच. काल सरोदे साहेबांनी आणखी 1-2 उदाहरणं पण दिलीत फार महत्त्वाची. त्यातलं मी अगदी एक मिश्किल स्वरूपातलं उदाहरण ते फक्त सांगतो. अगदी कुठल्या आपल्या पक्षाचं आपण नाव घेणार नाही, काही नाही. काही पोलीस जातात, एक दुकानदार असतो किराणा दुकानामध्ये आणि "चल बाबा याला घ्या आत चला, त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे." तेवढ्यात तो म्हणतो, की "नाही साहेब, मी नुकताच या पक्षात प्रवेश केला." "असं का? अरे सॉरी, मग चुकलं आमचं." म्हणजे थोडक्यात तुम्ही याच्यातनं असं दाखवून दिलंय, की सत्ताधारी जे आहेत, त्या सत्ताधाऱ्यांच्या माणसांना हात न लावता विरोधक किंवा सत्तेला त्रास देणारे कोण असतील त्यांचे कार्यकर्ते, त्यांना उचल, धर, पकड आणि आत टाक. हे जे सगळे प्रकार आता सत्तेत असलेल्या पक्षांकडून चालतात, हे कितपत योग्य आहे? हे अत्यंत अयोग्य आहे, असंविधानिक आहे. राजकीय पक्षाचा कोणताही नेता निवडून आल्यानंतर त्यांनी खरं तर राजकीय पक्षाची भूमिका न घेता त्यांनी लोकांसाठी काम केलं पाहिजे. एखादा माणूस मुख्यमंत्री होतो, कोणी पंतप्रधान होतो, कोणी उपमुख्यमंत्री अनेक जण आजकाल होतात. मग आता ते सगळेजण जे असतात ते पदावर बसल्यावर मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर 164 सप्लस 3 हं. भारतीय संविधानाचं त्याच्यानुसार ती मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर कोणाबद्दलही द्वेषभावना न ठेवता कोणाबद्दलही राग, असूया न ठेवता सगळ्यांच्या विकासासाठी काम त्यांनी केलं पाहिजे. तशा प्रकारचे निर्णय घेतले पाहिजे हे अपेक्षित आहे. तुम्ही ते छान उदाहरण दिलं होतं दिल्ली विधानसभेचं. हो. दिल्ली विधानसभा दिल्ली केजरीवालांचं. दिल्ली विधानसभेमध्ये हे झालंच ना, की राज्यपालांचा हं. पहिले वापर करण्यात आला, हां. गैरवापर. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांना काही गुन्ह्यांच्या अंतर्गत अटक करण्याची शक्यता निर्माण करण्यात आली आणि नेमकं जेव्हा काँग्रेस आणि त्यांचं सीट शेअरिंगच्या हां, चर्चा सुरू हां. होणार, त्यावेळेस त्यांना अटक करण्यात आली. तर आपले विरोधक जे आहे ते जणू काही शत्रू आहे. अशा पद्धतीने कायदा वापरण्याची जबाबदारी आता आमच्यावर असल्यामुळे किंवा हं, आमचे हं, अधिकार असल्यामुळे हं. आम्ही म्हणू तसा कायदा, मग त्याला हिंदीमध्ये जे म्हणतात, हम करे सो सो कायदा. कायदा. आणि याला आपण काही लोकशाही म्हणू शकत नाही ना, मग ही हुकुमशाहीकडे जाणारी लोकशाही असते किंवा लोकशाहीचे कपडे घालून मग त्याच्यातून हुकुमशहा काम करेल, असं लोकशाहीमध्ये चालत नाही. नक्कीच. लोकशाहीचाच आता विषय निघाला म्हणून सर आता सध्या लोकशाही म्हणजे सामूहिक लोकशाहीचं खच्चीकरण असा एक प्रकार
अर्थात काँग्रेसच्या काळात देखील सीबीआयचा गैरवापर झाला, पण अलीकडे मात्र त्याचं पेव जास्तच फुटलेलं आहे. त्या सीबीआयच्या जोडीला आता इन्कम टॅक्स आलाय, ईडी आलाय, बरंच काय काय आलंय. हं. तर या माध्यमातून जे आता एक समाजामध्ये म्हणजे असं म्हटलं जातं की नुसता धाक दाखवला की लगेच पक्षप्रवेश, लगेच तो दुसऱ्या पक्षात जातो. तर यांचा वापर आता केवळ तुम्ही एक सुंदर तो शब्द वापरलाय तुम्ही या ठिकाणी म्हणजे कॅपेटिव्ह ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे हं. लोकांना पकडण्यासाठी वापरावयाची यंत्रणा. हं. हे खरंच तसं झालंय का? हो. नाही, कॅप्टिव्ह ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असं मी गमतीने का म्हटलं, कारण की प्रत्येक वेळेस आपण पाहतो की जसं त्या मुलांचं प्रकरण झालं दिल्लीतल्या 5, तेव्हा अशा प्रकारचे दबाव आणण्यात आला त्या मुलांवर मारहाण करून सुद्धा, की तुम्ही काँग्रेसमधल्या, इतर काही पक्षांमधल्या लोकांची नावं सांगा, अच्छा. की त्यांनी आम्हाला मदत केली, हं, त्यांनी हं. आम्हाला फूस लावली असं सांगा आणि मग आम्ही त्यांना अटक करू शकतो. अशा पद्धतीने कधी करतात किंवा त्यांच्या फाईल तयार केल्या जातात. मग प्रत्येक माणूस काही धुतल्या तांदळाचा राजकारणात आहे असं नाही. एखाद्या राजकीय पक्षामध्ये खूपच चांगले लोक आहे असं म्हणण्याची परिस्थिती नाही. नाही. त्यामुळे प्रत्येकाने काहीतरी चुका केलेल्या आहे. खरं. पण त्या चुकांचं गुन्हेगारीकरण करायचं का? हा मुद्दा जो आहे तो राजकीय साधन सुचितेचा आहे. मग साधन सुचिता म्हणजे काय, की साधन वापरताना शुद्धता असली पाहिजे. हं. मग ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, या सगळ्यांचा जो वापर अत्यंत मुक्त हस्ते, ठोक स्वरूपात असा बेकायदेशीर सुरू आहे. तर माझ्याकडे पण ईडीचे अधिकारी आले होते. ईडीचे अधिकारी माझ्यासाठी कशाला आले? काही कागदपत्र त्यांना पाहिजे होते. ते मदत मागायला आले होते. मी त्यांना ती मदत केली. परंतु ते अधिकारी जेव्हा माझ्याकडे आले, तेव्हा त्यांनी मला काही नेत्यांची नावं घेऊन सांगितलं, की आम्हाला यांचे काही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील तर द्या. अच्छा. आम्हाला त्यांना अटक करायची आहे. त्यांच्यावर गुन्हे नोंदवायचे असा दबाव आमच्यावर आहे. स्वतः ईडीचे अधिकारी सांगतात. एक ज्येष्ठ ईडीचे अधिकारी आहे, त्यांनी नोकरी सोडून दिलेली आहे 17 वर्ष, 18 वर्ष काम केल्यानंतर कंटाळून. तर माझं काय म्हणणं आहे, की प्रत्येक ठिकाणी अ, आपल्यामध्ये वाल्या आहे हं. आणि जर रामायण आपण मानतो, रामाचं एवढं नाव घेतो, तर वाल्याचा वाल्मिकी होण्याची संधी प्रत्येकाला दिली पाहिजे. हं. गुन्ह्याचं विश्लेषण झालं पाहिजे. गुन्ह्याचं विश्लेषण होऊन शिक्षासुद्धा झाली पाहिजे. पण कायद्याच्या मार्गाने शिक्षा देणं आणि कायद्याच्या प्रक्रियेतून देणं, हे तत्त्व पण न पाळता त्या माणसाची अशी बदनामी करून टाकायची, की अनेक जण आत्महत्येसाठी प्रवृत्त होतात. पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा आत्महत्या केली आहे, खोट्या केसेस दाखल कराव्या लागतात म्हणून. इथपर्यंत जर आपण पोलिसांवर दबाव आणतो आहे, तर ही काही चांगली राज्यव्यवस्था आहे असं म्हणता येणार नाही. नक्कीच. तुम्ही ते तडीपारीच्या संदर्भात उदाहरण पण दिलं होतं, की एखादी एफ-आय-आर नोंद झाला असेल, एखादा गुन्हा दाखल असेल, तर लगेच त्याची गिनती तुम्ही त्या तडीपारीसाठी करू शकत नाही. तडीपारीच्या अहवालामध्ये हो. करू शकत नाही. एक महत्त्वाचा मुद्दा आणखी एक जो की तुम्ही खोट्या केसेस संदर्भात खूप सुंदर विश्लेषण केलेलं आहे. त्यामध्ये सर्वे सरांनी आणखी एक मुद्दा असा मांडला, की महाराष्ट्रात जितक्या खोट्या केसेस राजकीय कार्यकर्त्यांना दाखल झाल्या असतील, मग कोणते असो, त्याची एक यादी तयार करूयात आणि त्या यादीच्या संदर्भामध्ये मग तो न्यायालयीन लढा लढायला येईल. तर ही खोट्या केसेसची साखळी तोडण्यासाठी हे एक चांगलं पाऊल होऊ शकतं का? हो, अत्यंत चांगलं पाऊल होऊ शकते आणि माझं म्हणणं काय आहे, की जनहित याचिकांचा वापर हं. आपण एक प्रक्रिया बदलण्यासाठी हं. आणि प्रक्रिया लोकाभिमुख करण्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे. मग त्याच्यामध्ये अभ्यासपूर्ण पद्धतीनेच न्यायालयात गेलं पाहिजे. हं. विनाकारण कोणावर तरी केस करायची आणि मग काहीतरी जे काही सेन्सेशन तयार करतात काही जण, की एका माणसाला टार्गेट करून तसं न करता आपण व्यवस्था परिवर्तनाचा मार्ग म्हणून न्यायालयांचा वापर केला पाहिजे. आणि तिथे मला असं वाटतं, की जर सगळी आकडेवारी जमा केली महाराष्ट्रातली, म्हणजे आजही मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातूनही सांगतो, की सगळ्या राजकीय पक्षांनी ठरवलं, की ज्या तडीपारीच्या जे आदेश वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या लोकांवर झालेले आहे, त्यांनी तिथे-तिथे माहिती गोळा करा. नावासकट, तडीपारीच्या आदेशासकट त्याचे सगळे कागदपत्र लावा आणि ते जर त्या सगळ्यांनी माझ्याकडे दिले, तर मी नक्की अशी एखादी केस करू शकतो, की ज्याच्यामध्ये आपण तडीपारी ही प्रक्रिया चॅलेंज करू शकतो. हं, हं. आणि गुन्हेगारीकरण करणं हा कायद्याचा कधीच उद्देश नाही. गुन्हा सिद्ध होण्याच्या आधीच शिक्षा झाली पाहिजे असा सुद्धा कायद्याचा उद्देश नाही. आणि कायदा बदल्याच्या भावनेने काही जण वापरत असतील, तर ते कोणी पंतप्रधान असो, कोणी मुख्यमंत्री असो वेगवेगळ्या राज्याचे, त्यांना सुद्धा समज द्यावी लागेल आणि ती न्यायालय देऊ शकतात. हं. अगदी. सर आता अगदी आपण दुसऱ्या विषयावर आपण मूव्ह होऊयात. अर्थात तो म्हणजे फेक नरेटिव्ह. हं. या विषयाबद्दल तुम्ही बोलला होतात. फेक नरेटिव्ह याच्यामध्ये 2 पार्ट तुम्ही सांगितले, एक डिसइन्फॉर्मेशन आणि मिसइन्फॉर्मेशन. हो. आणि मग याच 2 गोष्टींचा वापर करून अ, अप्रतिम तुम्ही वाक्य म्हणाला होतात, की जे ऑलरेडी असत्य आहे, तेच कसं सत्य आहे, हे वारंवार सांगायचं आणि मग शेवटी जे असत्य आहे, तेच सत्य आहे, हे लोकांपर्यंत भिनवायचं. हो. सत्याचे कपडे घालून तुम्ही असत्य हे करताय असं तुम्ही म्हणाला होतात. नेमकं काय म्हणायचं म्हणजे फेक नरेटिव्ह यामध्ये तर अख्खी इलेक्शन त्याच्यावर पार पडली. काय सांगता येईल आपल्याला असं वाटत असेल, की मतदान झालं. हं. मतदान मोजणी झाली
आणि मतमोजणीमध्ये काही पक्षांना बहुमत मिळालं, काही लोकं निवडून आले. तर माझं म्हणणं आहे ते फेक नरेटिव्ह आहे. याचं कारण मी कागदोपत्री माझ्याजवळ पुरावे आहेत. आता ज्या इलेक्शन पिटिशन मी हायकोर्टात काही पराभूत उमेदवारांतर्फे केलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो 15,000 मतदार जे आपल्या विरोधात आहेत, हं. त्यांची नावं मतदार यादीतून डिलीट करण्यात आली. बरं. जवळपास 32,000 ते 35,000 मतदार काही ठिकाणी हे अशा पद्धतीने ॲड करण्यात आले, की जे त्या मतदारसंघातलेच नाही, ते कुठून आले माहिती नाही. आणि याचे कागदपत्र लोकांनी गोळा केलेले आहे. आणि त्या कागदपत्र गोळा केल्यावर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी अचानक नियम बदलले आणि त्यांनी सांगितलं, की माहितीच्या अधिकारात आम्ही ही देणार नाही माहिती, आम्ही सीसीटीव्ही फुटेज देणार नाही. अरे रांगा जर लागल्या होत्या 5 वाजतापासून पुढे, तर मग ते सीसीटीव्ही फुटेज मागितलं तुम्ही का देत नाही? बरोबर. कारण की ही लपवालपी जी सुरू आहे ना, ती फेक नरेटिव्ह जे प्रस्थापित झालेलं आहे, की यांना प्रचंड बहुमत मिळालं आणि हे 3 पक्षांचं सरकार आता अस्तित्वात आहे. हं. ते फेक नरेटिव्ह आहे. माझं म्हणणं काय आहे, की आम्ही मतदार म्हणून, नागरिक म्हणून आमच्या मनामध्ये पूर्ण गॅरंटी असली पाहिजे. आमच्या मनामध्ये पूर्ण विश्वास असला पाहिजे, की मी जे मत दिलं त्यांना ते पोचलं आणि त्याच्यातून हे सरकार निवडून आलेलं आहे. आणि तसं जर नसेल, 1-2 माणसांचा हा प्रश्न नाही आहे ना. याच्यामध्ये हजारो लोकांच्या मनात शंका आहे. मग त्या शंका दूर करणं सरकारचं काम नाही आहे का? परत मी रामायणाचं उदाहरण तुम्हाला देतो, की ज्याच्यामध्ये एका धोब्यानी काहीतरी म्हटलं सीतेच्या चारित्र्याबद्दल, तर तिला तुम्ही अग्निपरीक्षा द्यायला लावली. ते अन्यायकारकच होतं. हं. सीतेला रामानी अग्निपरीक्षा द्यायला लावणं. पण आता तर धडधडीत एक एक माणूस नाही, इथले अनेक मतदार महाराष्ट्रातले आरोप करत आहेत, शंका व्यक्त करत आहेत. मग तुम्ही अग्निपरीक्षा देणार की नाही? हा प्रश्न आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, की लहानपणी म्हणजे जेव्हा मी मतदार झालो, तेव्हा मला असं वाटत होतं, की मतदान करणं म्हणजे लोकशाही आहे. निवडणुका म्हणजे लोकशाही आहे. मतदान करणं म्हणजे लोकशाही आहे. आणि नंतर मला लक्षात आलं, की नाही मतमोजणी म्हणजे लोकशाही आहे. आता मतमोजणी जेवढ्या निःशंकपणे होईल, खरी लोकशाही तेव्हा प्रस्थापित होईल. नक्की. अगदी सर एक शेवटचा प्रश्न तुम्हाला यानंतर जायचं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे खोट्या केसेस झाल्या, नंतर फेक नरेटिव्ह झालं आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. जवळपास 134 पत्रकारांवर हल्ले वगैरे झाले. आपला देश अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर कुठे आहे तर 108व्या क्रमांकावर आहे. हे देखील तुम्ही स्पष्टपणे सांगितलंत. तर या संदर्भामध्ये इव्हन जे हल्ले झाले त्यामध्ये तुमच्यावरही तो हल्ला याच पुण्यात झाला होता. हो. आता मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, की अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय आणि आता खरंच त्याच्यावर गदा आली आहे का? पहा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर खूप वेगवेगळ्या ठिकाणी गदा आलेली आहे. कारण की आपण झुंडी तयार केलेल्या आहे. ज्या म्हणतात, की आम्ही जे म्हणतो तेच खरं आहे. आता याच्या बाबतीत एक उदाहरण मी आपल्याला देतो, की पंडित जवाहरलाल नेहरूंचं चित्र एक अ, शंकर नावाच्या कार्टूनिस्टनी तेव्हा टाइम्स ऑफ इंडियामध्ये का कोणत्यातरी पेपरमध्ये काढलं. आणि तेव्हा ते चित्र असं होतं, की पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना गाढवाचं तोंड लावलेलं होतं आणि ते कॉफी पिताना दाखवलं. आता हे चित्र जेव्हा पंडित नेहरूंनी पाहिलं, तेव्हा त्यांनी त्यांच्या पी-एला सांगितलं, की शंकर कोण आहे त्यांचा नंबर घ्या, त्यांना फोन करा. आणि आता पी-एला वाटलं, की आता शंकर हा गेला कामातून. कारण की आता ते गाढवाचं तोंड लावलं वगैरे. पण जेव्हा पंडित नेहरूंनी फोन केला आणि त्यांनी उचलला, तेव्हा त्यांनी सांगितलं, की "मिस्टर शंकर?" ते म्हणाले, "येस." ते म्हणाले, "मी मी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू बोलतो आणि उद्या तुम्हाला या गाढवासोबत कॉफी प्यायला वेळ आहे का?" बरं. असं त्यांनी विचारलं. आता ही समज जी आहे, तसेच आंबेडकरांची अनेक उदाहरणं मी आपल्याला देईल, बरोबर. की ज्याच्यामध्ये आंबेडकरांनी खूप मोठा मनाचा व्यापकपणा दाखवला. कारण की अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही मोठी जबाबदारी आहे आणि त्याच्यामध्ये तरी टीकात्मक परीक्षण करणं, विश्लेषण करणं, इतरांवर टीका करणं, आपली आपली आपलं एक्सप्रेशन मांडणं, हे सगळे अधिकार आपण दिलेले आहे. माझ्याबद्दल चांगलंच बोला. म्हणजे आपण ते म्हणतो ना मराठीत मला पहा आणि फुलं वाहा. तसं नाहीये ते. कोणीतरी आपल्या विरोधात सुद्धा मत व्यक्त करू शकतील. विरोधी मताला जागा असणं हीच तर खरी अभिव्यक्ती आहे. बरोबर. ती लोकशाही आपल्याला मान्य नाही. आपल्याला कुणाल कामराच्या पण प्रश्न उदाहरणावरून दिसलेलं आहे. बरोबर. नक्कीच. धन्यवाद सर तुम्ही आलात आणि आमच्याशी संवाद साधलात. पण खरं म्हणजे जाता-जाता तुम्ही जो एक मुद्दा मांडला होता, तो फक्त मी माझ्या प्रेक्षकांना ऐकवतो. आजकाल हा फेक नरेटिव्ह इतका भयानक अवस्थेत पसरलेला आहे, की आता जसं आपल्याला आठवत असेल म्हणजे सरांनी एक उदाहरण दिलं. फेक नरेटिव्ह पसरवणारे आहेत ना, त्यांच्यामुळे परिस्थिती इतकी वाईट झाली, की खोटी माहिती आणि किंमत मोठी आणि ती किंमत मोजावी लागते ती आजच्या लोकशाहीला. आणि याच वेळी मग जे असत्य आहे तेच कसं सत्याचे कपडे घालून फिरतं, अशी परिस्थिती आपण आता पाहिली आहे. हिटलर ज्याचा प्रचार मंत्री होता जोसेफ गोबेल्स यांनी हीच नीती अवलंबली होती आणि हिटलरचे विचार सर्वदूर पसरवले. अर्थातच सरांनी याच्यातनं एक मार्ग महत्वाचा सुचवला आणि तो अत्यंत महत्वाचा. तो म्हणजे हे जे फेक नरेटिव्ह पसरवणारे जे आहेत,
यांचं देखील पंडित हिटलर कोणीतरी आहेत. पहिल्यांदा ते ओळखा. जी माहिती तुमच्या मोबाईलवर येते, सोशल मीडियावर येते, तुमच्या समोर येते, ती माहिती निव्वळ अंगठेबहाद्दर होण्यापेक्षा, ती पुढे पसरवण्यापेक्षा, ती खरंच पुढे पाठवल्यानंतर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात याचा विचार करा. आणि ज्यावेळी तुम्हाला वाटेल की अरे ही बातमी गेल्यानं त्रासदायक होऊ शकते समाजासाठी, त्यावेळी तात्काळ डिलीट करा. तर आणि तरच तुम्ही अंगठेबहाद्दर आहात यावर शिक्कामोर्तब होणार नाही आणि तुम्ही सुजाण, सुशिक्षित आणि सुज्ञ नागरिक आहात, तेही या भारताचे. आम्ही भारताचे लोक. हे संविधान तुमच्यापर्यंत निश्चितपणे उत्तम प्रकारे पोहोचू शकतं. कारण सरांनी अतिशय उत्तम वाक्य वापरलंय. संविधान हे लोकशाहीचं पुस्तक आहे, भजन करण्याचं नाही. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.